टेस्टी आणि साधी आणि सिंपल करायला सोपी अशी आपली कढी तयार आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत। आपण आज कढी बनवणार आहोत, सिंपल साधी महाराष्ट्रीयन पद्धतीची। वेगवेगळ्या पितराच्या महिन्यात किंवा अक्षय तृतीयेला बनवण्यात जाणारी कढी पाहणार आहोत आपण। तर चला तर मग सुरुवात करूया, टाइम ना वेस्ट घालवता। कढी करण्यासाठी मी तर दही घेतलं आहे 1 वाटीभर, ते आपण मिक्सरमधून घोळून घेणार आहोत। एकंदरीत त्याचं ताक करणार आहोत आपण। तर चला तर मग घेऊया करून। करण्यासाठी तर मी तेल घेतलं आहे कढईमध्ये। आता आपण काय करणार आहोत, जिरी टाकणार आहोत, त्याच्यानंतर मोहरी टाकणार आहोत, त्याच्यानंतर मी इथं खोबरं आणि लसूण घेतलं आहे, ते वाटून घेतले बारीक, ते टाकणार आहोत। हे जर करपलं ना तर कढी फुटण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे खोबरं शक्यतो पूर्ण तेल थंड जरा होत आलं ना मग टाकायचं। तोपर्यंत वाटलंच तर आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्त्याची एक 4-5 पानं, तडतडला पाहिजे चांगला कढीपत्ता। कढीपत्ता टाकला आपण, त्याच्यानंतर खोबरं टाकतो आपण। मी खोबरं आणि लसूण वाटून घेतलं होतं, ते आपण ॲड केलं। सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं। खोबरं मात्र करपू द्यायचं नाही बिलकुल, नाही तर कढी फुटते। थोडंसं परतून घ्यायचं, लसणाचं वास जाऊ द्यायचं, एवढंच करायचं। एकदम व्यवस्थित झालंय, त्या टायमाला आपण हळद ॲड करतोय व्यवस्थित आणि थंड होऊ द्यायचं। मग ताक टाकलं किंवा दही टाकलं तरी काही हरकत नाही। छोटी हिरवी मिरची टाकतोय, लहान मुलं असतील तर स्किप केली तरी चालेल, काही हरकत नाही। तर व्यवस्थित परतून घ्यायची। आता हे सगळ्या गोष्टी झाल्यात, इथं मी ताक करून घेतले दह्याचं, ते आपल्याला आता ॲड करायचं आहे। शक्यतो गॅस बंद केला तरी चालेल तुम्हाला जर कढी फुटायची भीती वाटत असेल तर। आणि काही ठिकाणी ह्याच्यात बेसन टाकतात कढी फुटू नये म्हणून, तर 1 चमचा बेसन टाकायचं। जेव्हा तुम्ही ताक करताय ना त्याच टायमाला घोळून घेतलं ना तरी चालतं, एकदम व्यवस्थित मिक्स होतं त्याने। दुसऱ्या गोष्ट, काही ठिकाणी शेंगदाण्याचं कूट पण टाकतात, आमच्याकडच्या भागात शेंगदाण्याचं कूट टाकतात। तर शेंगदाण्याच्या कुटाने पण कढी फुटत नाही, ते सुद्धा ह्या टायमाला मिक्स करून टाकायचं। शक्यतो शेंगदाण्याचं कूट हे मोठं ठेवायचं, म्हणजे काय होतं त्याचा जो बाईट असतो ना तो दाताखाली आला ना खूप छान लागतो। तर मग आपण ताक ॲड करून घेऊया आता व्यवस्थित, हळूहळू टाकायचं, कोणती घाई करायची नाही। तर हे पहा, आताच माझ्याकडे लईला एकदम सुरेख रंग आला आहे। एकदम व्यवस्थित ताक हलवून घ्यायचं। तर ही कढी आपली तयार झाली आहे, मी तुम्हाला दाखवते। हे पहा, खूप सुंदर दिसत आहे। आता एक 2 ते 3 मिनटं आपल्याला गॅस चालू करायचा आणि उकळू नाही द्यायचं, उकळलं तर कढी फुटते। जस्ट गरम होऊ द्यायचं आहे। चला तर मग करून घेऊया। जी कढी मी इथं गरम करायला ठेवली आहे, त्या टायमाला आपण मीठ एक ॲड करतोय, तर सगळं हलवून घ्यायचं। एकदम टेस्टी अशी आपली कढी तयार आहे, काढून घेऊया चला। टेस्टी आणि साधी आणि सिंपल करायला सोपी अशी आपली कढी तयार आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजची कढीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला कढीचा वेगळा कोणता प्रकार आणखी पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया मग नवीन रेसिपी सोबत।